खेळली जाते. खऱ्या अर्थानं राजेश गायकर यांच्याकडून बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळतात, उधळणी होताना पाहायला मिळते बक्षिसांची. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक, चौकार हॅट्रिकसाठी 500, षटकार हॅट्रिकसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी खऱ्या अर्थानं 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येत आहे. चांगली बक्षिसांची उधळणी या मैदानावरती पाहायला मिळते. पहिला चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये चेंडूला लँड केला जातो. पहिल्या क्रमांकाची विकेट, पहिल्या क्रमांकाचा तंबूला आसरा, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर ओम साहेब ब्रॉडबँड यांच्याकडून नेटवर्क सर्व्हिस देण्यात येते. आमचे महेश बोराडे यांच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून केली जाते त्याच्यासाठी जो नेटवर्क सर्व्हिस पुरवली जाते आमचे महेश बोराडे. आणि तदनंतर हा जो प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे ते आमचे नितीन मंडप डेकोरेटर. आणि जे साऊंड सिस्टीम जो आमचा आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो ते आमचे डीजे रॉनी वडवलीचे. आणि ही टेनिस क्रिकेटची टीम आमच्या मनीष मात्रेंची टीम जी जोडली जाते गौरव सावंत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जगाच्या तब्बल पाठीवर असलेल्या 182 देशांमध्ये ही टुर्नामेंट रंगली जाते आणि आमचा आवाज सुद्धा त्या स्पर्धेमध्ये पोहोचला जातो. स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत सर्व तमाम क्रीडा रसिकांचा प्रेक्षकांचा खऱ्या अर्थानं स्वागत असेल. चेंडूला स्वीप केलं जातं दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, सुईमधून धागा ओवण्यासारखा चौकार सीमा रेषे पलीकडे. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा करू नका, कोणत्या खेळाडूच्या खोड्या काढू नका, आपण काय आहोत ते ओळखा. धन्यवाद डीजे मास्टर कुणाल दाते आमचे समालोचक, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला गेला रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, त्यांचं स्वागत असेल. सुरेख चेंडू, बराच काल चेंडू हव्यामध्ये कव्हर रिजन मध्ये चेंडूला लँड केला जातोय, पण क्षेत्ररक्षक तिथं चुकी करतो. पहिल्या अटॅम्पला झेल सुटली जाते, वाघाच्या जखमेवर वीट सोडलं जात आहे, पण पूर्ण केलेली एक धाव सामन्यामध्ये 2 धावा सार्थक ठरताना पाहायला मिळतात. टर्निंग पॉईंट या झेलचा पाहायला मिळतोय. झेल सुटली जाते मित्रांनो. बऱ्याचदा कित्येक समालोचक म्हटले जातात पकड कॅच जितो मॅच, पकडा खेळ आणि जिंका क्रिकेटचा खेळ. क्षेत्ररक्षक मध्ये या गोलंदाजाला लावलं जात नाही, पण वारंवार अशी क्षेत्ररक्षण जर केली तर थोडा बॅकफुटवर वडवली संघ जाणार यात मात्र शंका नसेल. पुनश्च एकदा गोलंदाज राईट राऊंड द विकेट. सुरेख फटका पुनश्च एकदा सुईमधून धागे ओढणारा फटका, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जातो, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे चौकार. डीजे मास्टर संदेश पाटीलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आले. राजेश गायकर यांच्या माध्यमातून 2 चौकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज येतं जातं. एटीएम खुलं केलं जात आहे. आता 100 रुपयांचं पारितोषिक प्रगतीपथावर. सुरेख चेंडू पडला वाहतोय, आता मात्र मिडल स्टिक, फलंदाज बाद. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय. डीजे वैभव इन द मिक्स. डीजे मास्टर दुसऱ्या विकेटचं पतन धावपळकावं लागले जातं. तंबूच्या विश्रामाला जोडला जातोय. गुडघ्याला काठीचा आधार म्हटलं जातं. त्याच्या मात्र 2 विकेटचं पतन खऱ्या अर्थानं वडवली संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. उपांत्य फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दोन्ही संघ दाखल झालेत. यातून जो संघ जिंकेल तो नाईट रायडर्स या संघासोबत आणि 2 नामवंत कोणते खेळ घेऊन KPLच्या लॉर्ड्सच्या टीम सोबत खेळले जाणार. नक्कीच यात शंका नसेल. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावपळकर मात्र धाव येऊन पोहोचलात. कल्पेश ज्यानं मात्र तिसरं षटक हाताळलं होतं मागच्या सामन्यामध्ये.
चौथं षटक हाताळलं होतं तो गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जो शेवटच्या चेंडूवर स्टंप विकेट घेतली त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक राजेश गायकर यांच्या माध्यमातून. सुरेख फटका, समंजसपणाचं लक्षण, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यशरक्षक चाणक्य पाहायला मिळतात. गोरख मराठे स्वतः संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली जाते. गावाच्या विकासासाठी हा क्रिकेटचा खेळ रंगला जातो. बहुतांश टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा पाहायला मिळतात. त्यातला हा आपला आमदार चषक 2019 पर्व 4 70,000ची ही खऱ्या अर्थानं टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. पुढे जाऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. डीप बॅकवर्ड रिझन मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धाव्यांसाठी दणदणीत चौकार. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. मास्टर, खऱ्या अर्थानं आपण आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आपण असा इतिहास रचायचा का जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता क्षेत्ररक्षक थोडेसे बिल चकमक झाले आणि चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलेला उपांत्य फेरीतला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. सुरज साठी सुद्धा बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक राजेश गायकर यांच्या माध्यमातून येतं. आतापर्यंत जर विचार करायला गेलो तब्बल 5,000 रुपयाची अनामत रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून उधळण करताना आपल्याला पाहायला मिळतात. राजेश गायकर रिव्हर्स स्वीपचा फटका, जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो आपली गर्दन. पण आता मात्र कोणाला खतरा नसेल, पण चेंडू खऱ्या अर्थाने स्वैर पद्धतीचा टाकला जातोय. आणि समजा जर या चेंडूवर जर चौकार आली तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. राजेश गायकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. यादीचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं असेल. जरूर समीर समृद्ध सर खऱ्या अर्थानं आमचे लाडके समालोचक आहेत. पुन्हा एकदा अंगावरून खेळणारा फटका पाहायला मिळतोय. आता मात्र पुण्याशी एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलेला उपांत्य फेरीतला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. चौकार एंट्री घेतली जाते. नक्कीच राजेश गायकर यांच्या माध्यमातून या फलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. कॅश प्राइज देण्यात येईल. सामना झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने बक्षिसांची खैरात आणि क्रिकेटवर आणि क्रिकेटच्या खेळाडूंवर असलेलं हे प्रेम. रिवर्स स्वीपचा फटका, जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो अपने गर्दन कटने में देर नहीं लग जाती. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार. एक पोरगी संध्याकाळी नाट्यावरती पाहिजे होती. धन्यवाद डीजे मास्टर. पुणे एकदा राजेश गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. तब्बल 600 रुपयांची कॅश प्राइज या फलंदाजाच्या माध्यमातून एटीएम मध्ये जमा केली जाते. सुरेख फटका, स्ट्रोक बनवला, मुवमेंट केली, पायानं आपलं स्वतःचं घर उभं केलं. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे धाडला. 6 धावांसाठी बिग 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 सिक्सर. तर या षटकाराच्या समवेत वेणगाव संघ जाऊन पोहोचलाय. 33 या आकड्यावरती 33 धावसंख्या धापळकावर लागली जाते. तब्बल या षटकाचा विचार करायला गेलो, षटक थोडस मागणं पडलं, पण 23 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात, तिसऱ्या षटकाला प्रारंभ, शुभारंभ होते. आणि आपण जवळ आपले लाडके डीजे मास्टर, तोपर्यंत डीजे मास्टर आपल्यापर्यंत छाप तोडेल. डीजे रॉनी कमाल. तालुक्यात वडवली गावात, कर्जत तालुक्यात वडवली गावात जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा, जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा ठेवलाई आमदार चषक मानाचा, ठेवलाई आमदार चषक मानाचा, ठेवलाई आमदार चषक मानाचा, ठेवलाई आमदार चषक मानाचा.
धन्यवाद डी मास्टर. खऱ्या अर्थाने हे असलेलं आमदार भवनवर असलेलं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावाने हा आमदार चषक ठेवण्यात येतो. आपले कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुरेश भाऊ लाड याने तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादीचा झेंडा या कर्जत खालापूर मतदारसंघावर रोवला गेला. त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. धावसंख्येत मात्र बदल केला जातोय. धापळकर धावा येऊन पोचल्या तब्बल 33च्या घरामध्ये. 33 धावा रॉनी मराडे ज्याने कमबॅक षटक फेकलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. तोच गोलंदाज गोलंदाजी करताना सुरेख फटका स्ट्रोक बनवला जातोय पण चेंडूला मात्र थारा दिला जात नाही. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे 6 धाव्यांसाठी दणदणीत षटकार. साठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. राजेश गायकर सरांकडून 100 रुपयांचं रोख अडमत दिली जाईल. रॉडी मराठीवर सुरेख फटका पाहायला मिळतोय. आता चुकलेली ही झेल खऱ्या अर्थानं सामन्यातली निर्सातक. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी दणदणीत चौकार. धन्यवाद. आता खऱ्या अर्थानं याला मात्र खवलवलं गेलं. याच्यावर मात्र जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केलं आणि याची उपांत्य फेरीतली लढत एक षटकार आणि एक चौकार रॉनीच्या गोलंदाजीच्या मार्कवर चढवले जातात. 2 चेंडू फेकले, 2 चेंडू थोडे मागणे पडलेत. 10 धावा या रॉनी मराठीने खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी करणारा संघ वडावली. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. रॉनीवर चढवलेले हे 2 हल्ले खऱ्या अर्थाने थोडे मागणे पडले या फलंदाजाला. पण क्रिकेट मित्रांनो कधी काय घडेल सांगणं कठीण असतं. पल्मे अमीर तो पल्मे भिकारी. दुसऱ्या क्रमांकाची विकेट धाव फलकावर फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. एक विकेटचं पतन लागलं गेलं. 3 बाद 43 धावसंख्या धावफलकावर लागली जाते आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला गेलता तो दिनेश केलकर आता फलंदाजी मार्कवर जाताना पाहायला मिळतो. केलटकर हा फलंदाज आहे. दिनेश केलटकर हा फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक एंडवरच्या भूमिकेत पाहायला मिळतो. गोलंदाज आपल्याला रॉनी मराडे. हे म्हटलं होतं या गोलंदाजानं कमबॅक षटक फेकण्याचा प्रयत्न केला जातो. अप्रतिम प्रयत्न असतो. कमबॅक करण्याचं काम मात्र आपल्याला या विकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. पण वेनगाव संघामध्ये तितकी कपॅसिटी आहे. 7व्या ते 8व्या क्रमांकाचे फलंदाज जाऊन सुद्धा षटकार ठोकण्याची त्यांच्यात कपॅसिटी आहे. पण रॉनी मराठे सुद्धा इतकं दांडगाव अनुभव भरलेला गोलंदाज मित्रांनो. पंचांच्या उजवेशीने गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मधून चेंडू लँड केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वारंवार चकले जात आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2ही धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्येत 2 या धावसंख्येने बदल केला जातोय. धावफलकात धाव येऊन पोहोचल्यात 45च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. या पुढील होणारा सामना असेल नाईट रायडर्स विपक्ष विजेता संघ. जो संघ विजय होईल तो मात्र कर्जत तालुक्यातील 2 नामवंत खेळाडू घेऊन त्यांच्याशी झुंज देऊ शकतो. मित्रांनो ही खरी लढत आहे मैदानावरती आणि आयोजकांचा घेतलेला हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. रॉनी मराठे पुन्हा एकदा सज्ज केला जातो. गोलंदाजी मार्कवर 1 विकेट प्राप्त केली. या गोलंदाजांना मोठ्या फलंदाजाची एक गोल्डन फिश यांनी गाळा लावली आहे. सुरेख फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चेंडू टॅप केला जातोय पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. हरणाची गती आणि चित्याची चपळाई आणि घोड्यांच्या टापाने ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2नी बदल केला जातोय. 47 धावसंख्या धावफलकावर लागली जात आहेत. 47 रन लॉस ऑफ द 3 विकेट. नक्कीच अंतिम चेंडू फेकला जाईल या रॉनी मराठेच्या माध्यमातून. चांगला षटक फेकलाय पण 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये या गोलंदाजाला यश लाभले. पण काहीशा धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर फेकलेला निर्धार चेंडू. पंचांचा इशारा षटक संपल्याचा येतोय. 18 चेंडूंचा खेळ संपला. तब्बल धावफलकात धावा घेऊन पोहोचल्या 47 या आकड्यावरती आणि 3 विकेटचं पतन लागलं जात आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं 4थं षटक मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज हाताळण्यात येतोय. समीर गोलंदाज आहे. हा सुद्धा कमबॅक षटक फेकलं जात आहे. पण या षटकाची सुरुवात आपण एका डीजेच्या सुमधुर गीताने करूयात.
कर्जत तालुक्यात वडवली गावात कर्जत तालुक्यात वडवली गावात जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा. धन्यवाद डीजे मास्टर. समीर गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल. सातत्यपूर्व हा गोलंदाज आपल्या संघासाठी कमबॅक षटक फेकता आमचे बालूशेठ निरगुडे यांचं सुद्धा इथं आगमन झालंय आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आकाशाला शोभा येते तारांनी, आकाशाला शोभा येते तारांनी आणि झाडाला शोभा येते पाना फुलांनी आणि व्यासपीठाला शोभा येते तुमच्यासारख्या एक सुंदर मान्यवरांनी. या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या अंतर्गत स्वागत केले जात आहे. सुरेख फटका अंगावर घेऊन खेळलेला हा चेंडू डीप बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले जाते. पुन्हा एकदा झेल पकडली जाते. चौथ्या क्रमांकाचं विकेटचं पतन. फलंदाज चौथ्या क्रमांकाचा 47 या धावसंख्येवर बाद. देवा रे देवा 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 धन्यवाद डीजे मास्टर. मी गणेश दादा कांबरी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे, विराजमान व्हायचं. आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आस्वाद आपण व्यासपीठाच्या माध्यमातून लुटायचा. आणि समीर खऱ्या अर्थाने कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्यानं विकेटचं पतन लागलं गेलं पहिल्याच चेंडूवर. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉन रिझनमध्ये तैनात केलं जातं. बॅक टू द बॉलर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल केला जातो. 1 या धावसंख्येने धावफलक मात्र हलतं पाहायला मिळतं. धावसंख्येत बदल केल्यानंतर 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आपल्याला वेणगाव संघ फलंदाजी करणाऱ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि चांगली षटक रचना आपल्याला पाहायला मिळाली. पिवनचं षटक मात्र हाताळण्यात आलं. ते षटक खऱ्या अर्थानं तब्बल धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांनी धावा खर्च केल्या 23 आणि तिसऱ्या षटकामध्ये जे रॉनींनी हाताळलं त्यांनी धावा खर्च केल्या 14. आणि हे चौथं षटक स्लॉंगवरचं हाडावारीचं षटक मात्र समीर गोलंदाज पाहायला मिळतोय. आता डावकुल्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय, जो क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने घातक ठरला जातो. तो फलंदाज सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आपले दाद अपील करून एक्सेप्ट करतायत. फलंदाज मात्र पुन्हा एकदा बाद केला जातोय. डीजे मास्टर खऱ्या अर्थाने ह्याला म्हणतात कमबॅक. 3 चेंडूमध्ये 3 चेंडू फेकले, 2 विकेट प्राप्त केल्या आणि या समीर गोलंदाजर आहे 1 विकेटचा पत्ता, 2 विकेटचा पत्ता, 1 धाव खर्च केले. हा असलेला थोडा यंग टॅलेंट आणि यंग टॅलेंटचा थोडासा एक्सपिरियन्स. बहुतांश हा खेळ क्रिकेट यंग टॅलेंट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि तो असलेला दांडगा अनुभव कामयाब येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कार्पेट लेवलचा फटका काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये चेंडूला भिडकवलं जातं. रॉडी मराठी चेंडू खाली येतोय, चेंडूची उचलणी फेकी करतोय. तितपत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने बदल केला जातोय. 49 धावसंख्या धावपळकावर लागली जाते. 49 धावपळकावर धाव येऊन पोहोचल्यात. तब्बल उर्वरित या षटकातले या सत्रातले 2 चेंडू समीरच्या माध्यमातून शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक मैदानामध्ये फेकलं जात आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोरख मराठीची चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळते, पण रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर, तुमचं सुद्धा स्वागत असेल. नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना केला जातोय. जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो 8व्या क्रमांकावर जातोय. तब्बल विकेटचं पतन लागलं जात आहे. 6 विकेटचं पतन लागलं जात आहे. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जोड सगळी मैदानावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये जर विचार करायला गेलो, निकेश राऊत आमचे गारपोलीवरून या गुंडलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने 2 धावा खर्च केल्यात आणि विकेट प्राप्त केल्यात 2 आणि 1 रनआउटच्या स्वरूपात. फुलटॉस मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र पुश केलं जातंय. चेंडू सरळ वाईड स्लॉंग ऑफ रिझन मधून लँड होतो. 4 धावांसाठी आलेला हा दणदणीत चौकार.
नक्कीच पंचांचा सुद्धा षटक संपल्याचा इशारा येतो. डीजे मास्टर तुम्हाला मी थांबवतो, तदनंतर तुम्हाला संधी दिली जाईल. या चौकाराच्या साह्याने तब्बल धावफलकर आणि धावसंख्येत या 2 धावसंख्येने बदल केला जातोय. 2 धावसंख्येने बदल केल्यानंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. 53 आकडा धावफलकावर लागलाय आणि आयोजकांकडून सूचना येत आहे. काल सुद्धा ही सूचना दिली गेली, जर या दोन्हीही संघांमधला वेणगाव किंवा वडवली संघांमधला कोणीही बाजी मारली तर नाईट रायडर संघाशी KPLच्या संघाशी झुंज देताना पाहायला मिळेल. आणि त्या संघाशी झुंज देत असताना आपण कर्जतमधले कोणतेही 2 नामवंत खेळाडू आपण आपल्या संघातून त्यांच्याशी झुंज देऊ शकता. मनीष आपण थांबतोय. मी विनंती करेल कॅमेरामनला की व्यासपीठावरची क्षणचित्र आपण टिपायचेत, कारण आयोजकांच्या वतीनं सन्माननीय दिनेशजी शेंडे साहेबांचा वाढदिवस या मंचावरती मात्र साजरा होतोय. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. या स्पर्धेचे संकल्पक मार्गदर्शक सन्माननीय सागरदादा शेळके, त्याचबरोबर अस्सल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेशदादा लदगे आणि रमेशदादा लदगे, आणि त्याचबरोबरीनं सगळे नवनिर्वाचित सदस्य आणि श्री गणेश तळपे वडवली संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मी विनंती करतो आमचा कॅमेरामन क्षणचित्र टिपतोय. दिनेशदादा शेंडे यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. दिनेशदादा तुम्हाला वाढदिवस साजरा केला जातोय. थँक्यू. पुन्हा धन्यवाद डीजे मास्टर. दिनेश शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण उतरलायत त्या क्षेत्रामध्ये तुमची खूप प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जिथे मैदानामध्ये तुमचं स्वागत केलं गेलं आहे. तब्बल धाव येऊन पोहोचल्यात. 53 धावा लागल्या. 54 धावसंख्येचं लक्ष ठेवलं जात आहे. चला लवकर फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. फलंदाज त्वरित. मराठे वडवली संघ आमदार चषक 2019 KPLचा संघ जो काल क्वालिफाय झालाय नाईट रायडर्स, त्या संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ हा संघ फायनलिस्ट आहे. त्या संघाने देखील आपण उपस्थित झाल्याची नोंद पर्यंत सुपूर्द करायची. पुनश्च दिनेशजी शेंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. लाख शुभेच्छा. आपण मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंग आपल्या समोर येईल. सलामीची जोडी दाखल होईल आणि टार्गेट आहे मराठी वडवली संघाला 30-24 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज आहे. पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2019 मध्ये. धन्यवाद समीर सर. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 54 धावसंख्येची गरज असेल. चेंडू तब्बल 54 धावसंख्येची गरज. रॉनी मराठे आणि त्याच्या समवेत आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय विशाल. ही जोड सगळे मैदानामध्ये रवाना केली जाते. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक राजेश गायकर यांच्या माध्यमातून, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक राजेश गायकर यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आमदार साहेब इथे विराजमान होतील आणि त्यांचं गीत खऱ्या अर्थानं आमचे आमचे गोविंद भाई यांचे ब्राईट डेव्हलपर्स आहेत, त्यांचं स्वागत आमचे रमेश भाई यांना मी विनंती करतो आपले शुभाचं स्वागत करायचे. त्यानंतर आमचे
सुरेख चेंडू पाहायला मिळतो. पहिलाच चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी आलेला दणदणीत षटकार. धन्यवाद. हे होतं अजय गायकवाडांचं गीत. खऱ्या अर्थाने या चालीवरनं त्यांनी आमदार चषकाचं गीत रचलं गेलं दुपारी त्यांच्या माध्यमातून. आणि नंतर फायनलच्या फेरीमध्ये सुद्धा त्यांचं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्या गुरुवार्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने त्यांनी गीत जे चांदईमध्ये, चला जाऊया चांदईला आमदार चषकाला, आणि त्या गीताचं स्वागत मात्र विकेटच्या पतनमध्ये केलं जात आहे. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. आमचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतचे माननीय श्री राजेश लाड यांचं इथे आगमन झालं. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. तुमचं या स्पर्धेच्या अंतर्गत स्वागत असेल, कारण की पहिल्या दिवशीचा उद्घाटन समारंभ तुमच्या हातचे पार पडलं गेलं आणि तुमचं सुद्धा षटकार पाहायला मिळाला. तदनंतर आलेली ही विकेट विशालची थोडी घाई केली या विशालने, आणि कव्हर रिझन मध्ये पकडलेली ही झेल थोडी मागणी ठरताना पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. आणि धापळका धापून पोचल्यात. 1-6च्या घरामध्ये आमचे मनीष म्हात्रे अपडेटर आहेत टेनिस क्रिकेट .inचे. चांगला अपडेट ते आपल्या लाईव्ह टेलिकेटच्या माध्यमातून पुढे एकदा आमचे पावडे इथे आलेत. त्यांचं या आमदार चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत. बऱ्याचशा पावड्यांची बांधी आळी या स्पर्धेमध्ये लावली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू मात्र निर्धार पद्धतीचा फेकला जातोय. या निर्धार पद्धतीच्या चेंडू नंतर धावफलक सिरावलं जाते. तब्बल धावफलकावर धावपीन पोहोचल्यात. 6च्या घरामध्ये 1-7 धावसंख्या धावफलकावर लागले. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 24 चेंडू आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करता करता पहिल्या षटकातले चेंडू फेकले जात आहेत. निवृत्तीच्या माध्यमातून तीड एक विकेट प्राप्त केली आणि 6 धावा खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने खर्च केल्यात. आणि तदनंतर केलेला तो कमबॅक एक विकेटचा थोडा या स्पर्धेमध्ये अंगावरून खेळून काढलेला चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे जातोय. बिग 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 सिक्सर. आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने धन्यवाद मास्टर. गोरख मराठे यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक येतं. आमचे राजेश गायकर यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आमचे राकेश मराठे आणि प्रवीण बोराडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. आणि डीजे मास्टरने सुद्धा चांगली गीत वाजवली जातात. ध्वनी मृदन वाजवली जातात. आमदार चषक 2019 राष्ट्रवादीकरांनी ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. आणि वडवलीकर आमचे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येकी चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा पंच आमच्या बाजूने वळले जातात. स्वैर चेंडूचा इशारा करतायत. धावसंख्येत एक बदल केला जातोय. या एका आकड्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. गोरख मराठे आपल्याला स्ट्राईक एंडचा फलंदाज, ज्याची फळी आपल्याला तळपताना पाहायला मिळते. वनडाऊनचा फलंदाज कर्णधार आहे. स्वतःच्या संघाची जोखीम आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू पहिल्या चेंडूपासून आक्रमकता करण्याची सुरुवात केली जाते. आक्रमकता ही आपली पुन्हा एकदा आक्रमक करण्याच्या गती परिवर्तन केली जाते. पण हे आक्रमण करता करता गोरख मराठे तब्बल चेंडू निर्धार पद्धतीचे खेळले गेले. 2 चेंडू निर्धार 3 चेंडू का आपल्याला पाहायला मिळाले निर्धार पद्धतीचे हाताळले जातात या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि धावफलकावर तब्बल धावा घेऊन पोहोचल्यात. 13च्या घरामध्ये 1-13 धावसंख्या धावफलकावर लागली जाते.
धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा मुजरा हा थोडा आपल्याला पाहायला मिळाला. सध्या कर्जत तालुक्यामध्ये ज्यांनी 15 वर्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित केले, माननीय श्री सुरेश भाऊ लाड जे आमदार आहेत आपल्या कर्जत खालापूर विधानसभेचे. तदनंतर आमचे राजेश लाड माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वागत असेल. आणि तदनंतर आमचे खालापूर तालुक्यातले अंकितजी साखरे देवनामा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर आमच्या कर्जत तालुक्याचे सागर शशिकांत शेळके राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थाने यांनी राष्ट्रवादीचा झेंडा बहुतांश लहरताना पाहायला मिळाला. तदनंतर आमचे जिल्हा परिषदचे सदस्य माननीय श्री सुधाकर घारे खालापूर विभागातील शिक्षण क्रीडा आणि आरोग्य सभापती माझे नरेशदादा पाटील हे सुद्धा आपल्या राष्ट्रवादीसाठी खूप धडपड आणि कार्य करत असतात. बराच काळ चेंडू मध्ये वाईड स्ट्रॉंगमध्ये पकडलेली जेल, सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रॉनी मारडीची विकेटचं पतन, फलंदाज बाद. आवाज कोणाचा आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा, दाही दिशा. धन्यवाद हॅलो. डीजे मास्टर. मनीष थोडं थांबवतो. मी विनंती करतोय, काल जो संघ क्वालिफाय झालाय नाईट रायडर्स या संघाने आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचे. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. नुकताच नगर परिषदेचे कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गटनेते आदरणीय राजेशदादा लाड, त्याचबरोबर अक्षयजी देशमुख, जितेंद्रजी लाड, सौरभ दाभणे, महेंद्रजी ठोंबरे, मंगलशेठ जे कोशाणेचे त्यांचंही देखील आगमन होतोय. आणखी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण आमदार चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत करूया. ओव्हर टू मनीष. धन्यवाद. निश्चित आपण त्याचं स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या अंतर्गत. कारण की समीर सर विचार करायला गेलो 3ही दिवस आम्ही पाहिलं अमोल चव्हाण आपण या आयोजकांशी संपर्क साधायचा. प्रत्येक मान्यवरांवर राष्ट्रवादीचे सर्व स्वयंसेवक या वडवली गावचे लक्ष ठेवताना पाहायला मिळाले आणि प्रत्येक मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून गेले आजचा 4था दिवस उजाडला. या 4थ्या दिवसापर्यंत खऱ्या अर्थानं प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख चेंडू पाहायला मिळते, पंचांकडे दाद मागितली जाते, अपील मागितली जाते. गोरख मराठी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवर. हा निर्धार चेंडू फेकला जातोय. या निर्धार चेंडूच्या सांगतेनंतर धावपळकर तब्बल धावा येऊन पोहोचल्यात. 14 या आकड्यावरती चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार करायला गेलो तर 1 विकेट प्राप्त केली आणि एका अतिरिक्त धावसंख्येने मात्र वाढ करून दिली. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 13च्या घरामध्ये आणि पहिला चेंडू अतिरिक्त फेकला. स्वैरपद्धतीचा मारा केला. 22व्या क्रमांकाचा नियम धावपळकावर वापरला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार केला जातोय. प्रणव पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा येतोय. या 17 मधला पाहायला गेलं तर तिसरा अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल केली जाते. 15 धावा धावपळकावर लागले जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर 54 धावसंख्येची बहारदारी खेळी करायचे वडवलीकरांना. या दरम्यान सन्माननीय ऋषिकेशजी भगत दमदार षटकार ठोकायचा प्रयत्न होता, परंतु अफलातून झेल मात्र टिपलाय तो रुपेश या क्षेत्ररक्षकानं. सन्माननीय ऋषिकेशजी भगत त्याचबरोबरीनं योगेशजी कामरी, प्रल्हादजी तळपे यांचं आगमन होतं, परंतु काय झेल टिपला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रुपेश साठी. हा कबड्डीपट्टू आहे. आज 5 चेंडूंमध्ये 5 षटकार त्यानं लगावलेत आपल्या फलंदाजीमध्ये आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील तितकीच चांगली कामगिरी करतोय तो रुपेश. ओव्हर टू मनीष. धन्यवाद समीर सर. एक कबड्डीपट्टू आणि क्रिकेट खेळ मित्रांनो तेवढाच चांगला आहे आणि तदनंतर कर्जत मध्ये खेळ म्हणून ज्याची ओळख केली जाते तो कबड्डी खेळ आणि आता खऱ्या अर्थानं खेळ म्हणून ओळखला जातोय. या क्रिकेट या नावाने कर्जतला खऱ्या अर्थाने ओळखलं जातं कारण की सर्व नियमांचं उल्लंघन आणि पालन या कर्जत तालुक्यामधले सगळे आपल्याला खेळाडू फॉलो करताना पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या चेंडूवर वापरला जात आहे. पुन्हा एकदा झेल पकडण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद.
थँक्यू. या दरम्यान या क्रीडांगणावरती रवी भगत साहेब आणि पंकज भगत जे चिंचवलीचे आहेत, सन्माननीय रवी भगत आणि पंकज भगत यांना विनंती करेल आपण सुद्धा या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. परंतु एखादाही फलंदाज मराठे वडवली संघाचा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी घेऊन मात्र फलंदाजी करत नाही, या कारणास्तव या मॅच मध्ये बॅकफुटला आहे तो मराठे वडवली संघ वेडगाव संघाच्या विरोधात. नक्कीच समीर सर तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण की कोणताही फलंदाज आपल्या खांद्यावर ही जोखीम घेत नाही आणि त्यामुळे थोडंसं बॅकफुटवर जाताना वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतो, पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैली पाहायला मिळते प्रत्येक फलंदाजापर्यंत, पण तितक्या ताकदीचे गोलंदाज आपल्याला समोरच्या संघामध्ये प्रतिस्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. कारण की क्रिकेटमध्ये आपण जोपर्यंत समोरच्या संघाला कमी लेखत नाही तोपर्यंत आपला जो कॉन्फिडन्स असेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तो मात्र आपला वाढला जात नाही, पण ते वाढवण्याचं काम मात्र फलंदाज करतात, पण गोलंदाज त्यांना जगळून ठेवण्याचं काम केलं जात आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतो, आता मात्र यश लाभलं जातोय, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तर मैदानामध्ये काय घडलं तर पुणेशची एकदा पकडलेली झेल या सामन्याचं टर्निंग पॉईंट आणि ट्विस्ट निर्माण केली जाते. या मंचावरती पाहुणे उपस्थित झालेत, मी सन्मान करतोय. आपण आमदार चषक 2019 मध्ये या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मालू निरगुडा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अक्षय देशमुख या मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. अक्षय देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय देशमुख आणखी एक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सन्मानित करण्यात येते मालू निरगुडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर रुपेश कोंडे यांना विनंती करेल, जितेंद्र लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. जितेंद्र लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. रुपेश कोंडे यांना विनंती करतोय. मॅच देखील चालू आहे, गोलंदाजीसाठी आलाय तो निर्धाव चेंडू. शहाजी दादा ठाकरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सौरभ दादा दाभणे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. वाईड चेंडू, पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 16. सन्मानित करण्यात येत आहे. फटका खूप चांगला आहे, फाईन लेगच्या दिशेनं चौकार मात्र आला अक्षय बोराडेच्या बॅटमधून, परंतु पाहुण्यांचा सन्मान होतोय. रोशन कराळे यांना विनंती करेल, महेंद्रजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. महेंद्र ठोंबरे साहेबांचा सन्मान होतोय आणि शेवटचा सन्मान आपण घेतोय. कोशाण्याचे मंगल शेड या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रज्वल सोनावणे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आणखी काही मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान जरूर होईल, परंतु जाऊया खेळपट्टीकडे. मॅच खूप रंगतदार आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतो, वाईड इस्टॉक ऑफ रिझर्व मधून चेंडू लँड केला जातोय सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा दर्जेदार चौकार. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा धन्यवाद करणं गरजेचं असेल. या 4 धावसंख्येचे समवेत धावफलकावर धाव येऊन पोहोचल्या तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावफलकावर विजयासाठी अजूनही 30 धावसंख्येची गरज असेल. तदनंतर आज या स्पर्धेमध्ये बहुतांश गायक सुद्धा सहभागी झाले. चांदे गावामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये जे गाणं गायलं आणि ते आजही वाजतं, चला जाऊ चांदे गावात, चषक पाहू चांदे गावात, याचे गीतकार खऱ्या अर्थानं मुकुंददादा सोडवणे महाराष्ट्रातील सिनेमा गीतकार आहेत आणि त्यांचे शिष्य अजय गायकवाड यांनी हे गीत गायलं होतं. ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि खऱ्या अर्थानं फायनलच्या फेरीमध्ये आपले त्यांचे गुरुवर्य मुकुंददादा सोडवणे आणि अजय गायकवाड एक गीत गाताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणं गरजेचं असेल. बहुतांश गायक या
कर्जत तालुक्यामध्ये पाहायला मिळतात आणि कर्जत पावनभूमी आहे रत्नांची खाड. पण चेंडू मात्र कव्हर रिजन मधून जातोय 4 धावांसाठी. चौकार हॅट्रिक. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. धन्यवाद डीजे मास्टर. समीर सोमडे जर पाहायला गेलो आपण, समीर सर आपण जर पाहायला गेलो, हा फलंदाज आहे. तब्बल बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेत अक्षयने. हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करील, या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करील. येणारे 9 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज आहे. या 3 चेंडूंमध्ये जर एखाद 2 मोठे फटके आले आणि अक्षयसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येतं आमचे राजेश गायकवाड यांच्या माध्यमातून. पंच आमच्या बाजूने वळले जात आहेत. अतिरिक्त धावपळकर जोडली जाईल. धावसंख्येत मात्र बदल केला जातोय. धावपळकर मात्र धाव येऊन पोहोचल्यात 30च्या घरामध्ये. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थाने मॅच मध्ये या 3 चौकारांनी ट्विस्ट निर्माण केली, जी रुपेशने सुद्धा खेळी केली होती 5 षटकारांची दुसऱ्या सत्रामध्ये. तशी खेळी हा संघ साकारतोय का? जसं समीर सोमडे सरांनी म्हटलं की कोणताही फलंदाज जिम्मेदारी घेत नाही, पण या फलंदाज अक्षयने जिम्मेदारी घेतली आपल्या संघासाठी. शिरो एक चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर अत्यंत उचली घेणारा पाहायला मिळाला, पण तद्बत पडलेला हा निर्धार चेंडू. धावसंख्येत मात्र बदल केला जात नाही, पण धावपळक स्थिरवलं जात आहे. आता समीकरण बदललंय. 8 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. पण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक कोठ्यातलं 3रं षटक घेऊन येतोय सुयोग. पुन्हा एकदा मोठा फटका कव्हर रिजन मध्ये. निवृत्ती चेंडू खाली येतोय, पण एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय का? पण दुसऱ्या धाब्याला मात्र काही तांत्रिक कारणामुळे पाय मात्र घसरले जात आहेत. पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येने बदल केला जातोय. या 2 धावसंख्येने मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 32 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. आमचे गुडलेखक निकेश राऊत आणि आमचे पप्पे लदगे ते सुद्धा या चेंडू प्रत्येक चेंडूचा अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. आयोजक जरी ते असले तरी खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत करणं सुद्धा गरजेचं असेल. आउटसाइड करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. स्वैरे चेंडूचा अतिरिक्त धावपळकावर जोडली जाईल. समीकरण बदललं. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. सामना होता कुठे आणि आणला कुठे? मैदानामध्ये जर पाहायला गेलो 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी वडवलीकरांची मैदानामध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज. या चेंडूवरचा फटका आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. सुरेख फटका, कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतो. वाईट स्लॉंग रिझर्व मध्ये स्क्रीनच्या माध्यमातून चेंडू फेकला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याला प्रयत्न होतोय का? पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा देऊन बसलाय. धावपळक मात्र जाऊन पोहोचलं तब्बल 35 या आकड्यावरती. 3 षटकं संपली गेली. 3 षटकाच्या अंती धावपळका धाव येऊन पोहोचल्या 35. येणारे 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज असेल. आपण जाऊया डीजे मास्टर यांच्या माध्यमात. जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मतदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन्मन धन विसरून झुंजायाला. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. धन्यवाद डीजे मास्टर. आणखी पाहुण्यांची रेलचल मात्र चालूच आहे. मी विनंती करतोय सोमेश्वर मसने अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर एक खंदा समर्थक श्री गणेश तलपे वडवली संघाचा सोमेश्वर बसने आपण सुद्धा या मंचावरती यायचे. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आमदार चषक 2019 मध्ये टॉप 4 साठी चालू असलेली लढत आजच्या दिवसातील, कारण पुढची एक सेमीफायनल आणि एक फायनल अशा 2 मॅच मात्र उर्वरित आहेत. आमदार चषक 2019चे हे 4थं पर्व आहे. धन्यवाद समीर सर.
एक सुपर स्प्लेंडरची चावी भेटली आहे, जी कोणाची असेल त्यांनी ओळख पडून त्या घेऊन जायची आहे. 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज असेल, पण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय लवेश. सुरेख फटका पाहायला मिळतो. कव्हर रिजन मधून चेंडूला लँड केला जातो. चेंडू गली क्षेत्ररक्षक येतोय, पण चेंडू मात्र सरळ सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलेला चौकार. गेलाय सीमा पार मारा सनसनीत चौकार. सीमा पार मारला सनसनीत चौकार. मारला सनसनीत धन्यवाद डीजे मास्टर. हे खरं डीजे मास्टरचे वैशिष्ट्य. गुपित डीजे मास्टर आहेत आमचे. प्रत्येकी चेंडूचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. चौकार गेल्यावर मात्र चौकाराचं गीत आमचे एकनाथ माळी यांनी गायलं. त्यांचं गीत वाजवलं जात आहे. 15 धावसंख्येची गरज आहे. बॅक टू द बॉलर. मात्र गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू भिडकावला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक मात्र चुकी केली जाते. धावसंख्येत बदल केला जातोय 2 या धावसंख्येने. 2 धावसंख्येने बदल केल्यानंतर धावफलका धावहीन पोहोचल्यात. 41च्या घरामध्ये अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. 2 मोठे फटके दर्जेदार यावे लागतील किंवा बॅक टू बॅक 2 चौकार 2 षटकार जर आले तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणार, यात मात्र शंका नसेल. लवेश गोलंदाज आहे. सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातोय. काऊ कॉर्नर रिझन मधला चेंडू आहे. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल 1 या धावसंख्येने केला जातोय. धावफलकार मात्र धावहीन पोहोचल्यात. हॅलो, मी विनंती करतोय सोमेश्वरजी मसने आणि त्याचबरोबर नुकताच संतोषदादा थोरवे यांचं देखील आगमन होते. उकरुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय वंदनाताई संतोष थोरवे यांचं देखील आगमन होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मी या सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. उकरुल ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित थेट सरपंचबाई आदरणीय वंदनाताई संतोषजी थोरवे यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2019 मध्ये. धन्यवाद समीर सर. जिथे 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. मैदानावरती अटीतटींची लढत तुल्यमय. डोळ्यामध्ये तेल घालणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लवेश गोलंदाज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला भिडकावून दिलाय सीमा रेषेलगत. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद. कोरक मराठे पाहायला मिळेल मैदानामध्ये ट्विस्ट. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी आणि बरोबरीसाठी 5 या धावसंख्येची गरज असणार. खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चांगली लढत. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सरळ चेंडूला भिडकावून दिलंय. आता मात्र झेल होतीये का, झेल पकडली जाते अशा मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. हा फटका तोड. धन्यवाद जय मास्टर. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल. धावपळकर धावा येऊन पोहोचल्यात. जर समीर सर या चेंडूवर थोडी जर ताकद लावली असती तर या चेंडूवर मात्र वडवली संघ विजय झाला असता आणि मात्र वेणगाव संघ परतीच्या वाटचालीला लागला असता, यात शंका नसेल. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय वडवली संघाने. म्हटलं तर कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज. षटकार असेल. या चेंडूवर स्वैर चेंडू आला तर समजा नो चेंडू किंवा स्वैर चेंडू टाकला तर सामन्यामध्ये खऱ्या अर्थात ट्विस्ट. सामन्याचा हिरो कोण ठरणार मित्रांनो? खरं क्रिकेट आहे आणि ही क्वार्टर फायनलची लढत जशी हवी तशीच होते. 1 चेंडू तब्बल 6 धावसंख्येची गरज असेल. 1 चेंडू मध्ये जर 6 धावा मारला तर आमचे राजेश गायकर यांनी खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात दुपारपासून उधळण केली. 500 रुपयांची तब्बल पारितोषिक देण्यात येईल. 7,000 रुपयांचे तब्बल कॅश प्राइज वाटण्यात आलंय त्यांच्या माध्यमातून. अशा रीतीने मात्र सामना मात्र विजयी होतोय. वेडगाव संघ विजय झालेल्या संघाच्या गोड कौतुक आणि आयोजकांकडून तुम्हाला निर्णय येतोय. पराभूत झालेल्या संघाला आपण घरी जाताना नीट जायचंय, सावकाश जायचंय. आपली घरी कोणीतरी वाट पाहत असेल अशा रीतीने आपण घरी जायचंय.